नमस्कार. मूळ माध्यमांनी लोकांना दगा दिल्यापासून सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यम जास्त वाढू लागलं. या समाज माध्यमांवर लोकांना आपली अभिव्यक्ती करता येऊ लागली आणि ही अभिव्यक्ती अनसेन्सॉर्ड झाली. म्हणजे संपादन होणं बंद झालं आणि या संपादन न होणाऱ्या अभिव्यक्तीमुळे ती जशीच्या तशी लोकांच्या समोर येऊ लागली. आता या अभिव्यक्तीला स्पष्ट वक्तेपणा, निर्भीडपणा असा देखील शब्द मिळाला. इथपर्यंत ठीक होतं. पण हा स्पष्ट वक्तेपणा फटकळ, अश्लील, असभ्य भाषा धारण करू लागतो, तेव्हा या अशा अभिव्यक्तीचा विचार व्हायलाच हवा. एक तर असभ्य भाषेत शिवीगाळ करत आणि त्यानंतर खोटं, जोर लावून बोललेलं खोटं, या गोष्टी रतीब घालू लागल्या. दिल्लीपासून गल्लीपर्यंत असे सुमार दर्जाचे फुटकळ भाषा वापरणारे, म्हणजे असभ्य भाषा आणि अशुद्ध भाषा यात फरक आहे. माझा अशुद्ध भाषेला आक्षेप नाही. आपली अभिव्यक्ती आपल्या भाषेत होते, त्यामुळे तिथे गडबड होऊ शकते. असभ्य भाषा, अश्लाघ्य शिवीगाळ आणि एखाद्याविषयीचा आदर न दाखवणे हा प्रकार देखील सुरू झाला. म्हणजे आम्ही नेत्यांच्या सोबत काही सोशल मीडिया वीर देखील अशीच भाषा वापरू लागले. दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणतोय मी. जरा एक एक माणूस तुम्हाला मी सांगतो. म्हणजे राहुल गांधी अगदी असभ्य भाषेत बोलू लागले. म्हणजे मोदी डरता है, मोदी को पता है, मोदी को अंदर डाल दूंगा, मोदी खत्म हो गया है, एकेरी भाषा. शहांच्या विषयात एकेरी भाषा, असभ्य भाषा, इथपर्यंत ठीक. त्यानंतर पुन्हा पवन खेरा किंवा सुप्रिया श्रीनेत यांच्यासारखी काँग्रेसची एक नेत्यांची फौजच अशा स्वरूपाची भाषा वापरू लागली. पुढे काही या सोशल मीडिया वीर, ज्याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे, बुभुत्कार करणारा जर्मन शेफर्ड, पुन्हा राजदीप सरदेसाई, रवीश कुमार, ज्याला मी रावीश कुमार असं म्हणतो, हे सगळे याच कॅटेगरीची भाषा वापरताना तुम्हाला दिसू लागले. असभ्य भाषा आणि खोटेपणा, माहिती खोटी, हे देऊ लागले. राज्यात अशी आक्रस्ताळेपणा करणारी माणसं कमी नाही आहेत. एक स्वतः शरद पवारांचे नातू रोहित पवार, दुसरे आपले या सगळ्याच्या असं अश्लाघ्य पीठाचे शंकराचार्य संजय राऊत, ऑन रेकॉर्ड सांगतो आले, ते सगळे या कॅटेगरीमध्येच आले. पुढे अशाच एका इन्फ्लुएन्सर्सची, ज्याला सोशल मीडिया वीरांची एक फौज तयार झाली. काही नेतेही तयार झाले चिन्नाटन्ना प्रकारातले. त्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची एक फौज तयार झाली आणि ज्यांनी फक्त भांडणात शिवीगाळ करायची भाषा ही सोशल मीडियावर आणायला सुरुवात केली. म्हणजे माचो, हक हो, या सगळ्या भाषा, त्यापेक्षाही बेकार भाषा वापरायला सुरुवात केल्या. तो एक इन्फ्लुएन्सर मराठवाड्यातलाच आहे, रविराज साबळे. त्याची भाषा तुम्ही जरा तपासून बघा, काय तुम्हाला त्या भाषेत दिसतं. तसेच काही यूट्यूब चॅनल सुरू करून बोलणाऱ्यांच्यामध्ये आणि बावनकुळेंच्यामुळं फार प्रसिद्धीच्या झोतात राहिले ते रामेश्वर दरेकर. या सगळ्यांची एकच पद्धत, आधी खोटं बोलायचं, असभ्य भाषा वापरून खोटं बोलायचं. हा दरेकर, मी एक उदाहरण दरेकरचं देतो. साबळेवर आत्ता मी जात नाहीये यासाठी की काय, एक साधा नियम आहे. पातळ चिखलात, मी चिखलातच शब्द वापरतोय, असभ्य शब्द वापरत नाहीये. गोटा टाकून अंगावर शिंतोडा उडवून घ्यायचा नसतो. आणि काही लोकांच्या विषयात आपण बोलावं की न बोलावं असाही प्रश्न असतो. पण मुद्दा पटविण्यासाठी काही उदाहरणं द्यावी लागतात. त्यामुळे ते एक दरेकर नावाचं उदाहरण मी तुम्हाला देतोय. या दरेकरांनी आरोप काय केला, आधी ते बघून घ्या. 1147 एकरचा सातबारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर आहे. सुरादेवी म्हणून कामठी तालुक्यात गाव आहे आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावानं बघू शकता आपण 200 एकर क्षेत्र आहे. बघू शकता 80 हेक्टर आहे. बघू शकता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा हा सातबारा आहे. म्हणून काय धुमाकूळ लावलाय तुम्ही. अख्ख्या महाराष्ट्राचा सातबारा जणू काही महसूल मंत्र्याच्या नावावरच करून द्यायचा राहिला. आता पाहिलं, म्हणजे बावनकुळेंची काही एकर जमीन आहे, काही 100 एकर जमीन आहे आणि त्यांचा सातबारा दाखवला, सगळं दाखवलं. बरं, या खोटेपणाच्या, म्हणजे ही बातमी खोटी आहे असं माझं मत आहे.
बावनकुळेंची तेवढी जमीन नाही आहे, कारण तोच सातबारा जर नीट बघितला तर पीक पेरा क्षेत्र आणि प्रत्येक क्षेत्रात फरक दिसतो. आर आणि एकर यामधला फरक ज्यांना कळत नाही त्यांनी फार या विषयात चर्चा करू नये. असो, मग खोटं बोललं की गुन्हा दाखल झाला. मग हा साबळेवर झाला, अजून एक दोघांवर झाला. अशा 2-4 लोकांवरती गुन्हा दाखल झाला, की मग गुन्हा दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली. मग त्यावर ते बोलू लागले. हेच दरेकर गुन्हा दाखल झाल्यावर काय बोलतात ते ऐका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संदर्भामध्ये बोलल्याबाबत खरं बोलणं गुन्हा आहे आणि खरं बोलल्याबाबत 25 कोटी रुपयाचं आग्या मोहळाची नोटीस मला पाठवलेली आहे. देशाच्या चौथ्या स्तंभाची ही गळचेपी आहे. तू जाबे लड्डू कहा गए तो कहा नाही, क्या लाए तो कुछ भी नाही आहे. अशी परिस्थिती आमची आहे. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहोत, काबाड कष्ट करणारी लोक आहोत. चुका तुम्ही करायच्या आणि चुकांचं प्रायचित्त आम्हाला भोगायला लावायचं. म्हणजे कारण की आम्ही निवडणूक आयोगाचं युरणपत्र अभ्यास केला आणि त्या युरणपत्रामध्ये तुम्ही लागवड योग्य क्षेत्र दाखवलं, शेती दाखवली, तुमचा व्यवसाय देखील तुम्ही शेती दाखवलेला आहे. ते निवडणूक आयोगाचं जे पत्र आहे, तुम्ही दिलेलं शपथपत्र ऑनलाईन आहे, संपूर्ण महाराष्ट्र वाचू शकतो. त्याच्यामध्ये शेती दाखवता आणि दुसरीकडे तुम्ही अकृषिक शेती दाखवता. म्हणजे चुका तुम्ही करायच्या आणि त्या चुकांना उणिवा भरण्याचं काम, आम्हाला रिकाम्या जागा भरायला लावायचं काम तुम्ही करायला लावता. म्हणजे कोण आहे? म्हणजे आम्ही बोलायचं नाहीये का? पत्रकारांची गळचेपी तुम्ही करण्याला लावली आहे. विरोधी पक्षनेता ठेवला नाहीये तुम्ही. विरोधी पक्षनेता बोलला, कोणी बोलला की लगे ईडीचा धाक दाखवायचा. आता पत्रकार बोलले, रविराज साबळे बोलले, दीपक केदार बोलले, जनजागृतीवाले बोलले. म्हणजे कुणाकुणाचा आवाज दाबणार आहात तुम्ही? आम्ही सक्षम आहोत तुमच्या नोटीसला प्रत्युत्तर द्यायला आणि प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शब्दाचं प्रत्युत्तर देऊ, संविधानाच्या माध्यमातून देऊ. कारण की त्या संविधानाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. तुमच्या सोबत आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आणि त्या लढाईमध्ये आम्ही जिंकणार. पाहिलं, म्हणजे आधी खोटी माहिती द्यायची, गुन्हे दाखल होणार. गुन्हा दाखल झाल्यावर काय अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे, गळा दाबला जातो आहे, आवाज बंद केला जातो आहे, या सगळ्या गोष्टी बोलायच्या. आता यानंतर आपण खोटे आहोत हे सिद्ध झाल्यावर पुन्हा खुलासा, आकडे असे असते तर, आकडे तसे असते तर, आम्ही कशाला बोललो असतो, ते ऐका. ते जे क्षेत्र तुम्ही दाखवलं आहे कामठी तालुक्यातलं, ते क्षेत्र तुम्ही वर्ग 2 प्रकारातून वर्ग 1 केलं. न हस्तांतरित होणारी जमीन तुम्ही ती केली वर्ग 1 प्रकारामध्ये मोडून. आणि आज मी तुम्हाला जे दाखवणार आहे, महाराष्ट्राचा जो काही सातबारा असतो, सातबाऱ्यामध्ये 3 रकाने असतात. पहिला जो हा क्षेत्राचा रकाना आहे, आपण पाहू शकता इथं पहिला जो आहे हेक्टरचा रकाना असतो, तिथं 80 दाखवलं आहे आकडा चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे यांच्या नावाने. तर तिथं एक 0 दाखवलं 80च्या समोर. म्हणजे 80च्या अलीकडचं जे असतं आपण हेक्टरमध्ये त्याचं मोजमाप करत असतो. परंतु त्यांनी सांगितलं की चौरस फुटामध्ये हे क्षेत्र आहे. ठीक आहे, चौरस फुटामध्ये आहे, तर दुसऱ्या रकान्यामध्ये तुम्ही आरमध्ये दाखवायला पाहिजे होतं. 80च्या नंतर पॉईंट झाल्यानंतर 00 आहेत 2, त्याच्या ठिकाणी आर येतं. आर म्हणजे गुंठे, एकूण गुंठे 80च्या दुसऱ्या रकान्यात. इथं 80चा आकडा इथं 00 मध्ये पाहिजे होता. तर आपण ग्राह्य धरलं असतं की 2 एकर क्षेत्र आहे. आमचा गैरसमज झाला किंवा तुमच्या सातबाऱ्या करणाऱ्या तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी इथं आरच्या ठिकाणी क्षेत्र टाकण्याऐवजी हेक्टरच्या ठिकाणी महसूल मंत्री महोदय क्षेत्र टाकलेले असल्यामुळे आम्ही त्याला हेक्टरच असं समजू. कारण की महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकऱ्यांना हा जर सातबारा दाखवला चंद्रशेखर बावनकुळे यांचा, तर हेक्टरमध्येच गणल्या जाईल. आणि ह्या 2 टिंबाच्या नंतर शेवटचे 2 टिंब जे आहेत तिसऱ्या क्रमांकाचं, त्या टिंबाच्या ठिकाणी जर 0च्या ठिकाणी जर इथं क्षेत्र असतं की काही 1, 2, 3, 4 क्रमांकाचा आकडा जर असला तर तिथं ग्राह्य धरल्या जातं ते स्क्वेअर फूटमध्ये आहे. म्हणजे पहिल्या याच्यात हेक्टर, दुसऱ्या याच्यात आर किंवा गुंठा किंवा तिसऱ्या याच्यात स्क्वेअर फूट असतं. आपण हा झाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा सातबारा सुरादेवीचा. पाहिलं, म्हणजे या थोड्या थोड्या व्हिडिओच्या मध्ये आपल्या लक्षात येतं की हे किती खोटं बोलत होते, अंगलट आल्यावर काय करत होते. ही सगळी पद्धत आहे, एक विशिष्ट ठरलेली पद्धत आहे. आणि या पद्धतीचं मूळ कुठे आहे? ते एका जुन्या गोष्टीमध्ये. एका उंदराला कपडा सापडतो, तो कपडा धुवून घेतो, रंगाऱ्याकडून रंगवून घेतो, शिंप्याकडून शिवून घेतो, एक छानशी गोंडा लावून टोपी करतो आणि मग डुमडुम डुबाक माझी टोपी भारी, राजाच्या टोपीपेक्षा भारी असं म्हणतो. राजा चिडतो, घ्यारे काढून टोपी म्हणतो.
मग लगेच तो उंदीर गाणं गायला लागतो, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. हे बोंबलत राजा भिकारी माझी टोपी घेतली म्हणते म्हणून राजा देऊन टाकली टोपी, जाऊ दे त्याला तिकडं. ती टोपी पुन्हा तो अंगावर घालतो आणि पुन्हा गाणं गायला लागतो, राजा मला घाबरला माझी टोपी दिली, राजा मला घाबरला माझी टोपी दिली. काही करावं, या बोंबलणाऱ्यांची, या ओरडणाऱ्यांची संख्या अशीच असते. ते कायम ओरडत राहतात. समाज माध्यमांच्यामुळं या ओरडणाऱ्यांचा आवाज अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचतोय आणि मग वारंवार सांगितलेलं असत्य अर्धसत्य बनून येतं आणि काहीतरी घोटाळा असेलच की असं आपण बोलू लागतो. एकमेकांच्या रागापोटी याला महत्त्व दिलं तर हे असे असत्य खरे वाटू लागतील आणि हाच प्रयोग आपल्या भोवती अवलंबला जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं या अशा खोटं बोलणाऱ्या माणसांच्या विषयामध्ये आपण सतर्क राहायला हवं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरलेले हे खोटारडे ओळखायला हवेत आणि त्यांचा आवाज पोचू द्यायचा की नाही हे नक्की करायला हवं. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.